मी मृणाल शिवाय चॅनलवर आपलं मनापासून आपण स्वामी चरित्र सारामृताचं 7 दिवसांचं पारायण करतो। आज त्याचा दुसरा दिवस। आज आपण 4 ते 6 असे 3 अध्याय वाचणार। अध्याय 7 चतुर्थोध्याय। श्री गणेशाय नमः। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने। नलगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया उपाशीण नामस्मरण करावे। स्वामी नामाचा जप करिता 4 पुरुषार्थ येती हाता। स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल। कथा अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती। कृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी। 16 पाचा दृढभाव घरी राहिले स्वामीराव। हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते। जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या गासी। नवनिधी तत्पर सेवेसी ते धरती मानव रूप। 16 केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण। लक्ष्मी होऊनी आपण सहजानी तया घरी। कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती। नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे। 16 सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता। सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी नाना खेळ खेळीती विचित्र लीला दाखविती। नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती। बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरवली। कोणी संपत्ती कारणी कोणी मागती संताने। गावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी। शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले। मायामया पसाऱ्या ते पसले ऐसे आले किती एक। सर्वांसी कल्प तुम्हा समान होऊनी कामना करीती पूर्ण। भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले। भक्त अंतरी जे इच्छिती तेथे येती राज पुरविती। दृढ चरणी तयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू। जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ। नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती। महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष। कोणा एका समयास वर्तमान घडले पै। कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी। हासोनी म्हणती जनासी ढोंगिल्याच्या नादी लागला। हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी। साधू लक्षण ज्याचे अंगी कोणते हो असतसे। काय तुम्हा वेळ लागले वंदिता ढोंग्याची पावले। यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही। ऐसे तयानी निंदले समर्थानी अंतरी जाणिले। जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा गेले नवल एक। पहावया आले लक्षण समर्थ समजले ती पूर्ण। ज्या घरी बैसले ते थोर उठेनिया चालले। एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी। तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी। तिथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरती। श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता। दर्शनेच्छू जना संख्यात पातळे तेथे क्षणार्थात। समाज दाटला बहुत एकची गर्दी चालली। दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गरजती वाचे। हेतू परवावे मनीचे म्हणून या विनविती। कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती। नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते। कोणी नवसाते करीते कोणी आणून या देती। कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती। क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी। क्षण एक भरता सत्संगती तात्काळ पालटे ती कुमती। म्हणून कवी वर्णिता ती संत महिमा विशेष। स्वामी पुढेचे जे पदार्थ पडले होते असंख्यात। ते निजहस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटिती। पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मिळेल खाव्यासी। आज सारा दिवस उपवासी जीवा मुसा कळवळला। मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी। संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले। तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत। संन्यासी मनी जुळत व्याकुळ होत मुकेने। समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी। सूर्य जाता असता जळासी ते दुनिया उठले। दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी। रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जासे। जे पातले करू छळा त्यांची झाली विटंबना। दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य। तयांच्या चरणी ज्याची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती। पसंती जगी ऐशी ख्याती लीलाजांची विचित्र। श्रीपाद श्रीवल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती। त्यांचा अवतार स्वामीयती वर्णी कीर्ती विष्णुदास। श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत। सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा। श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम। पंचमोध्यायः। श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा। पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू। गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल। तुझे
रसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान पापदाप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे जोळाप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जामले वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाधले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त द्याचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी वडोद्या माझी येत्या अवसरी मल्हारावराच्या अधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला अक्कलकोटाहून स्वामींसी आणावे आपल्या नगरासी मग कोणे एके दिवशी सगळे माझी बैसले दिवाणा आणि सरदार मान करीत ऐसे थोडं थोडं बैसले असता समग्र बोले रूपवर तया प्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भुवन असता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपालाही परियेसा आपुले जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सवाही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधया करिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यांसी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देता नृपती सेवक दिघले सांगाती जावया अक्कलकोटा प्रती आज्ञा दिली तात्याते तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटासी आले नगर पाहुनी संतोषले ते केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य मिळती तया ते अक्कलकोटा ते नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ 16 पादिक सेवेकरी निस्सीम ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमून गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर रडवून युक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिता ती करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने विधनी बहुसार दाने याचकधने तृप्त केले स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न भावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशी अनेक काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तात्यांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी 16 प्रती त्याचे लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मानदाईल दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी 16 ते सांगितले द्रव्येण सर्वे वशः 16 लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भोगसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यती राजतया समयासी आनंद वृत्ती बैसले 16 कर जोडोनी विनंती केली मधुरवचनी कृपाळ होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेडे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर 16 लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे पुढले अध्याय सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज बदभीता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमाध्याय गौरहा श्रीरस्तु शुभम भवतु षष्ठोऽध्यायः श्री गणेशाय नमः करोनी श्रीशुचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्रागाढ हरी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती ज्यांच्यावर प्रसादे करून मुला होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार
वसे कृपाळ होऊनी समर्था वदगावे आपल्या चरिता श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सुरतरुची घेऊनी सुमने त्यासी जार पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती 16 पाविनी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती वडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावची आमनी आम्हाविषयी भावनसे म्हणून तयांच्या नगराता आम्ही जाणाय नव्हे उचित अक्कलकोट नगराता आम्हाला राहणे आवडे ऐसे ऐकोनी आवाणी 16 पाखिन्न झाला मनी त्याने सत्वर येऊनी तात्या प्रती सांगितले ऐसा यज्ञ अर्थ गेला तात्या मनी चिंतावेला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यज्ञ करून ऐसा विचार केला मनी मग कार्य केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्याचे भक्ती नाही अंतरी कामी साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली डोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती विण हटयोगे स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना मल्हाराव रूपाने पाठविलेच्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊनी वडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजिन नावे पळवून येतीसी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेणे तो मंदमती म्हणून योजिनी कपटयुक्ती परी ते सिद्धी ते न जाय असो कोणे एके दिवशी साधो नियोग समयासी मेण्यात घालूनी स्वामीसी तात्या साहेब निघाले कडप गावाचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेळा आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेळ्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यज्ञ केले परी तितके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग अपयशाते घेऊनी वडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचवनी अन्य उपाय नाही होय परी मल्हारराव नृपती प्रयत्नारंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंततेचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जायला स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा घेतली जावया तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णकाठी स्वामी पुढे ठेवित ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव ध्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे वडोद्यासी तेथील कार्यासी सोडवणी साहेबाविष प्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांचे व कृपा जयावरी त्याचा कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्त पालका अनादि सिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकरा सखा विष्णूची या मनी वसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गौडः इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्यायः समाप्तः शुभं भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय।